मॅडम तुम्ही खरंच खूप साध्या आहात. तुम्ही खूप क्लीन बिझनेस करता. काही रिस्पॉन्सिबिलिटीज मला सुद्धा घेऊ दे ना. तुम्ही डोळे झाकून माझ्यावर विश्वास ठेवू शकता. प्रॉमिस करतो तुम्हाला मॅडम, या जमिनीच्या प्रकरणाचा लवकरात लवकर काय तो छडा लावेन मी. प्लीज प्लीज स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. तुमच्या तब्येतीवर परिणाम करून घेऊ नका. मला बाकी काही नको. मॅम, शुभ्रताईंनी जे काही सांगितलं ते सगळं चुकीचं आहे. ती खोटं बोलते. ती मला परवा म्हणाली होती. शुभ्राई, काय चालवलंयस तू? ती त्याची सेक्रेटरी आहे म्हणून तू त्याच्यावरती असा घाणेरडा संशय घेतेस? अरे तुझ्यासाठी एवढा उपास केलाय तिने. हो, माझी शपथ घेऊन सांग की तू माझी साथ आयुष्यभर सोडणार नाहीस. तू सोडून दुसऱ्या कुठल्या मुलीचा विचार तरी करू शकतो का मी? शुभ्रा, आयुष्यभर मी तुझी साथ दे. बाहेर का झोपला होतास? शुभ्राने इतका घाणेरडा आरोप केलाय ना माझ्यावर की तिच्या बरोबर एका खोलीत. मी तुम्हाला मॅडम का म्हणतो हा प्रश्न पडलाय कधी तुम्हाला? याचं कारण हे की मला तुझ्यात माझी आई दिसत नाही. मला ना मोकळेपणाने वागूच दिलं नाही तुम्ही कधी. आणि तुला जे योग्य वाटतं ना ते फक्त लादत राहायचं समोरच्यावर. बास. हा, माझ्या काय गरजा आहेत ह्याचा कधी विचार केलायस तू आई म्हणून? कुठे चुकले मी? सोमला वाढवण्यात, त्याच्यावर संस्कार करण्यात कुठे कमी पडले मी? त्याला वडील नाहीत म्हणून मी लहानपणापासून खूप काळजी घेतली त्याची. त्याची आई आणि वडील दोन्ही बनायचा प्रयत्न केला. माझं सगळं आयुष्य मी फक्त आणि फक्त सोमसाठी जगले. आणि आज सोम मला सोमचं आणि शुभ्राचं लग्न झालं ना तेव्हा किती आनंद झाला होता मला. मला वाटलं माझ्या मुलाला अगदी योग्य जोडीदार मिळाली. किती प्रेम करते ही मुलगी माझ्या मुलावर. आणि सोहमचंही खूप प्रेम आहे तिच्यावर. आता माझं आयुष्य सार्थकी लागलं. त्या दोघांचा संसार सुखाचा होईल. पण खरं नव्हतं ते. मी आज भ्रमात राहिले की सोहम आता सुधारलाय, मी सुधारलाय त्याला. तो आता चुकीचा नाही वागणार. हे बघ, सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात ना. मला खरंच वाटलं होतं तो सुधारलाय. मला खरंच वाटलं होतं की आता नाही सोहम पुन्हा वाकड्या वाट्याने जाणार. मला खरंच वाटलं होतं. कसा वागायचा तो, रोज देवपूजा करायचा, किती प्रेमाने बोलायचा, शुभ्राशी पण किती प्रेमाने वागायचा. सगळं खोटं होतं ते. माझ्या समोर सोहम वेगळंच वागत होता आणि प्रत्यक्षात शुभ्राशी तो मी मला कधीच माफ नाही करू शकणार. शुभ्राला एवढा त्रास होत होता, सगळं माझ्या डोळ्यासमोर घडत होतं आणि मला काहीच कसं दिसलं नाही. शुभ्राने मला सांगण्याचा प्रयत्न केला होता 2-3दा, पण कामाच्या व्यापात मी तिला वेळच देऊ शकत नव्हते. मी काही ऐकूनच घेतलं नाही तिचं. तिला मला काय सांगायचं होतं आज कळतंय मला. मला माहिती तुम्हीही मला सांगायचा प्रयत्न केला होता. तेव्हाही मला वाटलं की तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. माझा सोहम नाही असा वागणार. माझा त्याच्यावरचा विश्वास नाही ढळला. मी खूप विश्वास ठेवला होता त्याच्यावर, पण खूप मोठी चूक होती माझी ती. तुमच्यावर विश्वास ठेवायला हवा होता. असे कसे चुकले मी? आज शुभ्राच्या बाबतीत एक सासू म्हणून मी खूप कमी पडले.
आणि आई म्हणून हरले. सोहमच्या मनात माझ्याबद्दल एवढा राग आहे, एवढा दुस्वास करतो माझा मुलगा. माझा काय काय बोलला मला तो. म्हणजे त्याला शिस्त लावता लावता त्याला काय हवंय, त्याच्या काय इच्छा आहेत, त्याच्या मनात काय चाललंय याचा काही विचार नाही केला मी. मी हरले हो आई म्हणून, मी समशेल हरलेच. हे बघा सावरी, असं काही नाहीये. तू सोहमसाठी खूप काही केलंय, पण त्याचं असं आहे ना की जे आहे त्यापेक्षा ते नाहीये त्याकडेच त्याचं सतत लक्ष असतं आणि म्हणूनच तो नेहमी समोरच्याला दोष देतो. पण मग मला सांग, अशा मुलाच्या वागण्याचं तू का वाईट वाटून घेतेस? हे बघ, त्याच्यासाठी हे घर, कुटुंब, कुटुंबातली नाती अजिबात महत्वाची नाहीये. अशा मुलाच्या वागण्याचा तू का त्रास करून घेतेस? शांत हो. शुभ्रा, शुभ्रा, डॅडा अजून नाही आला. बाळा तू झोपा, डॅडा येतोय. नाही, मला आत्ताच्या आत्ता डॅडा पाहिजे, आत्ताच्या आत्ता. बाळा प्लीज हट्ट नको करू. नाही, मला डॅडा पाहिजे आत्ताच्या आत्ता. बोलवून घे त्याला. मला नाही झोपणार असं आहे. हट्ट नाही करायचा, तू झोप बरं. बाळा शुभा, शुभा, हे बघ, दादा येणार आहे बाळा. तू गुड बॉय आहेस ना? चोप बरं, हट्ट नको करूस. नाही अज्जू, तू खूप बॅड आहेस. तू माझ्या डॅडाला घराबाहेर काढलायस. बबडू राजा. शुभ्रा, मला डॅडा पाहिजे, मला डॅडा पाहिजे, मला डॅडाच पाहिजे. नाही अज्जू, मला डॅडा पाहिजे. मला हो. आत्ताच्या आत्ता हो. पाहिजे डॅडा. आपण बघूया डॅडा कुठे गेला ते. हा, नाही, मला डॅडा पाहिजे. आय एम सो सॉरी बाळ, आय एम सो सॉरी. सो सॉरी. रडू नका, काळजी करू नका. त्या कुटुंबाचा पाया खूप भक्कम आहे, त्याचा सहजासहजी तुटणार नाही. खरंय तुमचं. शुभ्रा, इकडे बघ, माझ्याकडे बघ. खूप रडलीस ना, बस आता नाही. शुभ्रा, मी तुला वचन देते, मी तुला न्याय मिळवून देईन.
व्हॉट हॅपन सो? बस ना. इथे इथे हे काय आहे सुझॅन? काय म्हणजे? घर आहे माझं. घर? या जागेला घर म्हणतेस तू? येस. म्हणजे हं? या ही सुझॅन, काय आहे ग? अगं बाहेर एवढी टकाटक राहतेस आणि स्वतःचं घर असं ठेवतेस तू? एवढा पसारा इथे कसं राहायचं आपण? ए हॅलो, आपल्याकडे दुसरं काही ऑप्शन आहे का आता? नाही ना. मग जे घर आहे त्यात ऍडजस्ट करायचं. मग तू माझ्याशी काय बोलतोय असं? हे सगळं तुझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे? हो, तुझ्यामुळे. आणि तुला कोणी सांगितलं होतं तुझ्या आईशी भांडायला? तुला फक्त आपल्या प्रेमाचं कन्फेशन तुझ्या आईला द्यायचं होतं. घर सोडून यायला कोणी सांगितलं होतं? मी घर सोडलं नाहीये सुझॅन. त्या बाईने घराबाहेर काढलंय मला. आई कोण आई? कोणाची आई? ती बाई जिने एका क्षणाचाही विचार न करता स्वतःच्या सुनेची बाजू घेऊन स्वतःच्या मुलाला घराबाहेर काढलं, त्या बाईबद्दल बोलतेस तू? तिला नेहमीच मुलाच्या आनंदापेक्षा ना स्वतःची सून जास्त महत्वाची वाटते. आणि मला सुद्धा इंटरेस्ट नाहीये त्या आसावरी कुलकर्णीचा, सॉरी, आसावरी राजेचा मुलगा म्हणून घेण्यात. आणि सुझॅन, तुला सुद्धा क्लिअरली सांगतोय मी, ही जी काय स्वप्न बघत होतीस ना तू, ती बाई आपल्याला ऍक्सेप्ट करेल, आपलं प्रेम ऍक्सेप्ट करेल, त्या घरची तू सून होशील, तर ही स्वप्न बघणं ना आता बंद कर, कळलं का? हे असं कधीच होणार नाही. कारण त्या बाईला स्वतःच्या मुलाच्या आनंदापेक्षा स्वतःचा मान, स्वतःची प्रतिष्ठा एवढंच महत्वाचं आहे. आणि त्या शुभ्राने गुंडाळून ठेवलंय तिला. तिला नेहमीच माझ्यापेक्षा शुभ्रा महत्वाची होती आणि यापुढे सुद्धा राहणार आहे. कळलंय तुला? हे आलिशान घर, हे सगळं तुझं आहे. कंपनी तुझी आहे, पैसा तुझा आहे, मान सगळा तुलाच मिळतो. मी कोण आहे मग? मी नोकर आहे फक्त इथे ना. स्वतःच्याच कंपनीत मला एम्प्लॉई म्हणून ठेवलेस, पगार देतेस तू मला कामाचा. शुभ्रा, आई, आई तुम्ही झोपला नाहीत अजून? तुम्हाला त्रास होतो मग? माझी काळजी नका करू आई, मी ठीक आहे. शुभ्रा, शुभ्रा, तूही जागी आहेस ना? त्रास करून घेते स्वतःला बाळा. मला कशी झोप लागेल सांग. एक गोष्ट लक्षात ठेव शुभ्रा, तू एकटी नाहीयेस या सगळ्यात. मी आहे तुझ्या सोबत, तुझे बाबा आहे. आम्ही दोघं कायम तुझ्या पाठीशी असू. आई मला माहितीये, मला जर आधी कळलं असतं ना की सोहम तुझ्याशी प्रतारणा करतोय, तुझ्याशी इतका वाईट वागतोय, तर मी सगळं वेळीच थांबवलं असतं.
प्रकरण या थराला जाऊच दिलं नसतं. काय करू शुभ्रा? सोहम खोटं बोलतोय, आपल्याला फसवतोय. त्याच्या मनात काय चाललंय, त्याला काय हवंय, एक आई म्हणून मी समजूच नाही शकले. खूप चुकले मी आई. आणि माझ्या ह्या चुकीची शिक्षा तुला भोगावी लागली. आय एम सो सॉरी शुभ्रा, सॉरी. तुम्ही काय बोलताय हो? तुमची खरंच काहीच चूक नाहीये. उलट बायको म्हणून सोहमच्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत त्या मला कधी कळलेच नाहीत आई. मी कमी पडले आई, म्हणून त्याने त्याचं सुख बाहेर शोधलं. आई मी पूर्णपणे हरली आहे. मी हरली आहे. नाही शुभ्रा, इकडे बघ, इकडे बघ माझ्याकडे. असा विचार सुद्धा करू नकोस तू शुभ्रा. अगं लग्न करून या घरात सोहममुळे आलीस आणि सोहम बरोबर अख्खं घर आपलंसं करून घेतलं शुभ्रा. आमच्या सगळ्यांसाठी तू किती कष्ट घेतलेस, सोहमची किती काळजी करतेस, किती प्रेम करतेस त्याच्यावर, पण त्याला या सगळ्याची पर्वा नाहीये शुभ्रा. आपण दोघींना स्वतःला दोष देतोय, पण खरा दोष ज्याचा आहे ना त्याला त्याची जाणीवही नाहीये. आपण दोघी सोहमवरती खूप प्रेम करतो अजूनही, पण सोहमने आपलं प्रेम, आपला त्याच्यावरचा विश्वास सगळं गृहीत धरलं आणि कशाचीही किंमत नाही ठेवली. शुभ्रा, सोहम चुकलाय आणि त्याच्या चुकीची शिक्षा त्याला झालीच पाहिजे. आई पण त्याचा त्रास आपल्याला सुद्धा होणारच आहे ना. हो ना बाळा, मला माहिती आहे आपल्याला खूप त्रास होणार, पण आपल्या कुटुंबासाठी आपल्याला त्रास तो सहन करावा लागेल ना बाळा. तू नको काळजी करूस, सगळं ठीक होईल शुभ्रा. आय प्रॉमिस यू, सगळं ठीक होईल. मी सगळं ठीक करेन. आई, शुभ्रा, तुझ्या आयुष्याची ही नवीन सुरुवात आहे. जे काही घडलं ते सगळं तू विसरून जा. आपल्या आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी घडतात ज्या आपल्या हातात नसतात. जे काही झालं त्यात तुझी काहीच चूक नव्हती, त्यामुळे स्वतःला दोष देत बसू नकोस. या सगळ्यात अडकून पडू नकोस. यातून बाहेर पड. आजपासून जे घडून गेलं तो तुझ्या आयुष्याचा एक भाग नसेल. मला माहितीये ते विसरणं सोपं नाहीये, पण विसरण्याचा प्रयत्न नक्की कर. तुझ्या पुढे एक सुंदर आयुष्य तुझी वाट पाहत आहे शुभ्रा. तू एक पाऊल त्या दिशेने उचल, म्हणजे पुढचा रस्ता आपोआपच सापडेल तुला. तुला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, खूप काही अचीव्ह करायचंय, शुभमला मोठं करायचंय आणि त्यासाठी आजपासूनच एक नवीन सुरुवात करायची. आजपासून तू एक नवीन शुभ्रा असणार आहेस. आजच्या उगवत्या सूर्याबरोबर कालचा अंधार संपून गेलाय. नवीन जोमाने कामाला लाग. ऑफिसला येऊन काम सुरू कर आणि लक्षात ठेव, या सगळ्या प्रवासात मी आणि तुझे बाबा तुझ्या पाठीशी कायम आहोत. ऑल द बेस्ट शुभ्रा. यशस्वी हो, खूप मोठी हो.